नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओंकार मॅथ्स अड्डामध्ये. आज आपला टॉपिक आहे जॉमेट्री. जॉमेट्रीमध्ये आपण बेसिकली मॅथमॅटिक्सची ब्रांच आहे ज्यामध्ये आपण शेप्स, अँगल, लाईन्स, एरिया वगैरे बघतो. तर याच्यामध्ये आपली फर्स्ट स्टार्टिंग आहे बेसिक शेप्स अँड प्रॉपर्टीज, ज्यामध्ये आता बेसिक काही जॉमेट्रिकल टर्म्स आहेत ते आपण बघणार आहोत. फर्स्ट आहे पॉईंट. पॉईंट म्हणजे काय, जो स्पेसिफिक एक गोष्ट दर्शवते किंवा आता इथे आपण दिलं आहे पॉईंट. तर पॉईंटची प्रॉपर्टीज काय, त्याला काही कोणती लेंथ नाही राहत, कोणती विड्थ नाही राहत आणि रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल लेटर्स. पॉईंटला आपण कसं दर्शवतो किंवा सांगतो, कॅपिटल लेटर्समध्ये. फॉर एक्झाम्पल इथे दिला आपण पॉईंट, आता इथे दिला आहे, हा काय झाला पॉईंट ए. इथे आपण आणखी एक पॉईंट घेतला, त्याला आपण बी दिला. हा काय झाला पॉईंट बी. एक स्पेसिफिक जागा किंवा लोकेशन दाखवत आहे, त्याला आपण म्हणतो पॉईंट. सेकंड आहे लाईन. लाईन म्हणजे काय, ज्यामध्ये दोन्ही साईडने इन्फायनाईट डायरेक्शन दाखवलं आहे. म्हणजे हे समोर जाऊ शकते, डायरेक्शन मोठ्या दूर डायरेक्शनमध्ये जाऊ शकते किंवा लेंथ कव्हर करू शकते. आपण तुम्ही बघून राहिले इथे डायरेक्शन असं दाखवलं आहे ना, म्हणून इथे याची प्रॉपर्टी काय, इन्फायनाईट लेंथ. ऑब्व्हियसली किती पण त्याला स्ट्रेच करा किंवा मोठी होऊ शकते. नो एंड पॉईंट. ऑब्व्हियसली इथे एंड पॉईंट नाही. हे डायरेक्शनचा मतलब काय, जे जात आहे कंटिन्यूमध्ये आहे. कॅन बी व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. ऑब्व्हियसली सरळ राहू शकते, हे इकडे जाऊ शकते, कसं त्याचं डायरेक्शनचं काही म्हणजे प्रॉब्लेम नाही. इन्फायनाईट लेंथ, नो एंड पॉईंट, कॅन बी व्हर्टिकल और हॉरिझॉन्टल. लाईन सेगमेंट, या दोघांमध्ये फरक आहे. लाईन कशी कंटिन्यू आहे, लाईन सेगमेंटमध्ये बा एंड पॉईंट आहे, इथे दोन्ही पॉईंटला कसं आहे एंड पॉईंट आहे. त्याचं काय म्हटलं मग, आता एंड पॉईंट असल्यावर काय राहणार, फिक्स लेंथ राहणार. ऑब्व्हियस आहे, हॅज स्टार्टिंग पॉईंट अँड एंड पॉईंट. स्टार्टिंग पॉईंट आहे आणि एंड पॉईंट आहे. इथे एक पॉईंट राहिला. ह्याला लाईन म्हणजे नाव कसं द्यायचं आपण, समजा इथे ए राहिलं आणि ते बी राहिलं. नाव देताना कसं देऊ शकतो आपण, डायरेक्ट देऊ शकतो, ए आणि बी किंवा बी आणि ए. लाईन ए बी किंवा लाईन बी ए. सेम इथे काही राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. एक्स वाय, याचा पण लाईन सेगमेंट एक्स वाय किंवा वाय झेड लिहू वाय एक्स लिहू शकतो किंवा एक्स वाय लिहू शकतो. ओके. आता फोर्थ काय आहे, इथे रे असा येतो. रे म्हणजे काय, एक पॉईंट पण सुरू झाला तो समोर झाला, इथे दिसे ना डायरेक्शन म्हणजे कंटिन्यूस चालला. रेमध्ये काय असतो, एक स्टार्टिंग पॉईंट असतो जो, आणि एक दुसरा पॉईंट जो कंटिन्युअस असतो, त्याला म्हणतो आपण रे. तर याचं प्रॉपर्टी काय, वन फिक्स पॉईंट, वन फिक्स एंड पॉईंट आहे. इथे बिलकुल सरळ चालला आणि इन्फायनाईट इन वन डायरेक्शन आहे, इन्फायनाईट डायरेक्शन सरळ चालला तो, त्याला काय म्हणतो रे. रेचा आता वेगळे वेगळे काही एक्झाम्पल राहू शकते. लाईक सनलाईटची, आता सनलाईट आहे, आता हा सन आहे, त्याची काही आपल्याकडे सनशाईन येत आहे, तर इथून जो लाईट येत आहे तर आपल्याकडे येऊन राहिला ना, तो इथून सुरू झाला आपल्याकडे येऊन राहिला, त्याला काय म्हणतो आपण रे. आता याला नाव कसं द्यायचं, फॉर एक्झाम्पल इथे बी आहे, इथे ए आहे. रे सुरू कुठून झाला, बी पासून, कंटिन्यू कुठे आहे, ए कडे. मग नाव कसं द्यायचं याचं, बी ए, ना की बी ए बी. ते कॅपिटल प्रमाणे कसं पण राहू, पण जर इथून बी तर एंड स्टार्टिंग पॉईंट कुठून बी आहे आणि चाललं कुठं ए कडे, तर नाव कसं द्यायचं, बी ए, ना की ए बी, बी ए. ओके. हे काय होत आहे, जॉमेट्रिकल टर्म्स. आणखी काही शेप्स वगैरे आहे, आपण ते बघू. ओके. आता आपला नेक्स्ट पॉईंट काय, अँगल अँड देअर प्रॉपर्टीज. अँगल अँड देअर प्रॉपर्टीज म्हणजे आता अँगल म्हणजे काय, an angle is a form when two rays meet and common point. काय म्हटलं, जेव्हा दोन रेज मीट होते एका सेम पॉइंटवर, त्याला म्हणतो आपण अँगल. फॉर एक्झाम्पल रे कसा राहते, एक एंड पॉइंट आहे, हे जे दोन रे आहे हे इथं मीट झाले म्हणजे काय झालं, त्याला म्हणतो आपण अँगल. यालाच काय म्हणतो अँगल. जेव्हा दोन रे सेम कॉमन पॉईंटवर अटॅच होते किंवा भेटते, त्याला म्हणतो आपण रे, अँगल. आता काही काही टाईपचे अँगल्स आहेत, वेगवेगळ्या टाईपचे अँगल्स आहेत. त्यामध्ये आहे पहिले ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल म्हणजे काय, ज्याचं मेजरमेंट लेस देन 90 डिग्री राहते, ज्याचं मेजरमेंट 90पेक्षा कमी राहते, त्याला म्हणतो आपण ॲक्यूट अँगल. सेकंड आहे राईट अँगल. राईट अँगलचं मेजरमेंट एक्झॅक्टली 90 डिग्री राहते. किती, 90 डिग्री एक्झॅक्टली. ऑप्ट्यूस अँगल. ऑप्ट्यूस अँगल म्हणजे काय, ज्याचं मेजरमेंट 90पेक्षा मोठं राहते पण 180पेक्षा लहान राहते, त्याला म्हणतो आपण ऑप्ट्यूस अँगल. फोर्थ अँगल आहे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजे काय, स्ट्रेट आहे बिलकुल, ज्याचं स्ट्रेट आहे बिलकुल, ज्याचं
मेजरमेंट किती राहतं 180. त्यानंतर आहे रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल म्हणजे काय, मोर दॅन 180, म्हणजे 180 पेक्षा ज्याचं अँगल राहणार त्याला म्हणतो आपण रिफ्लेक्स अँगल. 180 पेक्षा मोठा अँगल म्हणजेच रिफ्लेक्स अँगल. तर हे होते टाइप्स ऑफ अँगल्स. आता हे तुम्हाला खूप जागी कामी येणार आहे. तुम्हाला मेजरमेंट काढावं लागेल किंवा तुम्हाला ड्रॉ करावं लागेल प्रोट्रॅक्टरच्या यूजनी. ओके, आता आपण बघू काही डिफरंट टाइप्स ऑफ शेप्स आणि त्याच्या प्रॉपर्टीज. आपला नेक्स्ट पॉईंट काय आहे, बेसिक शेप्स अँड प्रॉपर्टीज. फर्स्ट आहे आपलं ट्रायंगल. नावात दिसून आलं ट्राय म्हणजे 3, अँगल्स म्हणजे 3 अँगल्स. आता 1 2 3 आपण दिला ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे काय, ते शेप विथ 3 साइड्स अँड 3 अँगल्स. 3 साइड्स आहे आणि 3 अँगल्स आहे. प्रॉपर्टीज काय आहे, हे जे डॉट्समध्ये जे आहे ते प्रॉपर्टीज आहे. 3 साइड्स आहे, 1 2 3. 3 वर्टायसेस आहे. वर्टायसेस म्हणजे काय, हे कॉर्नरवालं म्हणजे वर्टायसेस ए बी सी, ए बी सी त्याला म्हणतो आपण वर्टायसेस. आणि सम ऑफ, हा खूप इम्पॉर्टंट रूल आहे म्हणजे प्रॉपर्टीज आहे बरं, हे नेहमी लक्षात ठेवा. सम ऑफ अँगल्स इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे तिन्ही पण जे अँगलची सम राहणार ते किती नेहमी राहणार 180. फॉर एक्झाम्पल आता हा ट्रायंगल आहे, या ट्रायंगल असं ओपन केलं तर बिलकुल स्ट्रेट लाईन होणार. आणि आपण आत्ताच बघितलं स्ट्रेट अँगलचे किती मेजरमेंट राहते 180. म्हणजे सम, आता समजा हे असं ट्रायंगल आहे, खाली पण एक आहे, त्याला असं मोडून असं एक सरळ बनवलं तर किती आलं 180. त्याला आपण किती 180च राहते ना. म्हणजे सम ऑफ ऑल अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 180. हे खूप इम्पॉर्टंट आहे, नेहमी लक्षात ठेवा. आता टाइप्स ऑफ ट्रायंगल्स आहेत. आता फर्स्ट आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, ज्यामध्ये ज्याच्या ऑल साईड इक्वल राहते आणि ऑल अँगल राहते 60चे. काय आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे ज्याचे ऑल साईड सेम राहते आणि त्याच्या ऑल अँगलची मेजरमेंट किती येते 60 डिग्री. आता 6 3 3 अँगल आहे म्हणजे 60 60 60 म्हणजे 180 झालं, राईट. आता सेकंड टाईप आहे आयसोस्केलर ट्रायंगल. आयसोस्केलर ट्रायंगल म्हणजे काय, ज्यामध्ये 2 साईड इक्वल राहते आणि 2 अँगल सेम राहते त्याला म्हणतो आयसोस्केलर ट्रायंगल. 2 साईड सेम राहते आणि 2 अँगल सेम राहते. तिसरा आहे स्केलियन ट्रायंगल, ज्यामध्ये काय ऑल साईड डिफरंट, ऑल अँगल्स डिफरंट. ज्याच्या तिन्ही पण साईड्स डिफरंट राहते आणि तिन्ही पण अँगल डिफरंट राहते. पण ते सर्वांच्या ट्रायंगलची सम किती राहते 180. मी सांगितलं, आपण लॉजिकली सांगितलं, त्या ट्रायंगल ओपन केला आणि त्याला स्ट्रेट लाईनमध्ये कन्वर्ट केलं तर किती 180 येते, राईट. ओके, आता आपण नेक्स्ट बघू. ओके, नेक्स्ट शेप्स काय आपले स्क्वेअर आणि रेक्टँगल्स. आता हे पण इथे स्क्वेअर म्हणजे काय, 4 साइडेड शेप. 4 साइड आहे, राईट. त्या प्रॉपर्टीज काय, ऑल 4 साइड्स आर इक्वल. म्हणजे हे जे साइड्स आहे ते काय इक्वल्स आहे. 4 अँगल्स आर 90 डिग्री. 4 अँगल कितीचे आहे 90 डिग्रीचे. हा लक्षात ठेवा, हा 90 डिग्रीचा सिम्बॉल आहे. असं समजा 90 डिग्रीचा सिम्बॉल आहे. कुठं समजा असं दिसलं कॉर्नरमध्ये तर अँगल कितीचा आहे 90 डिग्रीचा आहे, म्हणजेच राईट अँगल आहे. चारही साईड कितीचे आहे 90 डिग्रीचे. ऑपोजिट साइड्स आर पॅरलर म्हणजे 2 अशा लाईन्स जे कधी इंटरसेक्ट नाही होणार, म्हणजे कधी ठोस नाही मारणार एकामेकाला. हां, हे जे 2 अपोजिट लाईन आहे हे एकामेकाला ठोस मारणार का, कधी नाही मारणार, इंटरसेक्ट नाही होणार. त्याला म्हणतो आपण पॅरलर. अशा लाईन्स जे कधी इंटरसेक्ट नाही होणार. आणि डायगोनल्स आर इक्वल. डायगोनल्स म्हणजे काय, 2 वर्टायसेस पासून दुसऱ्या अपोजिटला जे जॉईन करते लाईन त्याला म्हणतो आपण डायगोनल. म्हणजे हे जे डायगोनल्स आहे, एक डायगोनल आणि हे दुसरे डायगोनल, ते पण इक्वल राहते. रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे काय, अ 4 साइडेड शेप विथ अपोजिट इक्वल साइड्स. अ 4 साइडेड शेप विथ अपोजिट साइड्स इक्वल. 4 साइडेडच आहे पण अपोजिट साइड्स कशा आहे इक्वल आहे. जसं इथे सर्व साइड्स इक्वल होत्या, पण रेक्टँगलमध्ये दुसऱ्या साइड्स म्हणजे अपोजिट साइड्स वेगळ्या वेगळ्या आहे. हे सेम आहे, हे 2 सेम आहे, राईट. प्रॉपर्टीज काय, अपोजिट साइड्स आर इक्वल. ऑब्विसली अपोजिट साइड्स आर इक्वल. हे 2 सारखे आहे. ऑल साइड्स आर 90 डिग्री. ऑब्वियस आहे, दिसूनच राहिलाय. अपोजिट साइड्स आर पॅरलर. याचे पण पॅरलर्स आहे. आणि डायगोनल्स आर इक्वल. याचे पण डायगोनल कसे राहणार इक्वलच राहणार, राईट. आता याचे मी पेरिमीटर आणि एरिया नाही सांगितलंय, मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. ओके, ज्यामध्ये आपण पेरिमीटर आणि एरिया शिकणार आहोत. आता आणखी 1-2 शेप्स आहेत ते बघू. नेक्स्ट शेप कोणता आहे आपला सर्कल. सर्कल म्हणजे काय, राऊंड क्लोज्ड फिगर. राऊंड क्लोज फिगर
क्लोज्ड आहे, ओपन आहे का कुठून, नाही आहे. त्याला म्हणतो आपण सर्कल. सर्कलला काय आता त्याचे प्रॉपर्टीज नो साईड्स, त्याला कुठे साईड्स दिसून राहिल्या का, जसं स्क्वेअरमध्ये दिसतं 1 2 3 असं कुठं साईड सांगू शकतो का आपण, नाही. त्याला कॉर्नर्स पण नाही दिसत आहे, कुठं कॉर्नर्स नाही. रेडियस इज अ डिस्टन्स, आता याच्यामध्ये रेडियस आहे, रेडियस इज अ डिस्टन्स फ्रॉम सेंटर टू बाउंड्री. रेडियस म्हणजे काय, सेंटर टू बाउंड्री पर्यंत डिस्टन्स म्हणजे रेडियस, त्याला आपण म्हणतो रेडियस. सेंटर पासून तर बाउंड्री पण त्याला म्हणतो आपण रेडियस. डायमीटर, डायमीटर म्हणजे 2 × रेडियस. डायमीटर म्हणजे एक्झॅक्टली म्हणजे काय होते, इथून क्रॉस या बाउंड्रीपासून क्रॉस होऊन सेंटरपासून जेव्हा क्रॉस होते आणि दुसऱ्या साईडच्या बाउंड्रीला जेव्हा टच होते त्याला म्हणतो डायमीटर. आता कसं बनवून आहे, तुम्ही किती आहे, 1 रेडियस, हे झाली 2 रेडियस, म्हणजे रेडियस रेडियस म्हणजे 2 × रेडियसच झालं ना ते, म्हणून ते काय फॉर्म्युला डायरेक्ट 2 × रेडियस. 2 रेडियस आहे म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल रेडियस काढताना किंवा डायमीटर काढताना. आता समजा रेडियस 2 सेंटीमीटर असेल तर डायमीटर किती होणार, त्याच्या दुप्पट म्हणजे 4 सेंटीमीटर. ओके. आणि कधी समजा डायमीटर देऊन राहिलं, समजा डायमीटर 8 सेंटीमीटर असेल तर डायमीटर जर 8 सेंटीमीटर आहे तर रेडियस त्याच्या आत म्हणजे अर्धा म्हणजेच किती, 4 सेंटीमीटर. राईट. आणि एक वस्तू आहे, त्या वस्तू म्हणजे पॉईंट आहे, त्याला म्हणतो आपण कॉर्ड. कॉर्ड म्हणजे काय, एका बाउंड्रीपासून दुसऱ्या बाउंड्रीच्या साईडला टच होणं, त्याला म्हणतो आपण कॉर्ड. आता कोणी विचारलं समजा सर्वात मोठा कॉर्ड म्हणजे कोणता, तर डायमीटर सर्वात मोठा कॉर्ड आहे त्याचा. ओके. आता नेक्स्ट काय, पेंटॅगॉन. पेंटॅगॉन म्हणजे काय, शेप्स विथ 5 साईड्स. ज्या शेपला 5 साईड्स आहेत त्याला काय म्हणतो आपण पेंटॅगॉन. त्याला काय, त्याची प्रॉपर्टीज काय, 5 साईड्स आहे, 5 अँगल्स आणि 5 व्हर्टायसेस आहे. नंतर काय लास्ट हेक्झॅगॉन. हेक्झॅगॉन म्हणजे ज्या शेप्सला 6 साईड्स राहते त्याला म्हणतो आपण हेक्झॅगॉन. त्याला आता 6 साईड्स आहे, 6 व्हर्टायसेस आणि 6 अँगल्स आहे. हे होते त्याचे प्रॉपर्टीज. आणि आज आपण काय शिकलो, बेसिक शेप्स, बिलकुल बेसिकपासून घेतलं आपण जॉमेट्रीचं. ओके. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. होप तुम्हाला सर्व समजलं असेल, काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल आणि सर्व कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना, सांगा त्यांना आपल्या व्हिडिओ सिरीजबद्दल आणि आपल्या चॅनलबद्दल. त्यांची खूप हेल्प होणार, कारण की आपण जे बेसिक्स घेऊन राहिलो हे तुमच्यासाठीच घेऊन राहिलो, कारण की तुम्हाला समोर जाऊन प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. ओके. जर तुम्हाला टीचिंग आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सांगा तुमच्या मित्रांना नक्की. ओके. आपण पुन्हा भेटू न्यू व्हिडिओमध्ये. तसं न्यू व्हिडिओमध्ये आपण पेरिमीटर आणि एरिया बघणार आहोत. ओके. तो हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून समोर आणखी हेल्प होणार. ओके. आपण पुन्हा भेटू न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा, छान एन्जॉय करा समर वॅकेशन, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. तोपर्यंत बाय.